नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय नामदार नरहरी झिरवळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चांदवड शहरामध्ये प्रशासनातर्फे देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी शहीद स्मारक बांधण्यात येत असून या स्मारकाच्या जागेस आजी माजी सैनिकांनी विरोध दर्शविला असून बांधण्यात येणारे हे स्मारक चांदवड शहरातून वाहत जाणाऱ्या मुख्य गटारीच्या शेजारी असल्याने एक प्रकारे माजी सैनिक व शहीदांच्या अस्मितेचा हा अपमान असून या स्मारकापर्यंत येण्यास अडचणींचा रस्ता असून आजूबाजूला व्यावसायिक व रहिवासी प्लॉट आहे. त्यातच भविष्यामध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी पुरेशी जागा नसून हे स्मारक चांदवड शहरातील मुख्य बाजार तळात करण्यात यावे यासाठी मागील महिन्यात माजी सैनिक संघटनेतर्फे प्रशासनास निवेदन देण्यात आले. तरी सुद्धा निवेदनाची दखल न घेता पुन्हा या स्मारकाच्या कामात सुरुवात झाली असून या कामात सैनिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून जर जागा बदलण्यात आली नाही तर चांदवड तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनामार्फत करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे, उत्तमराव सोनवणे, गोपाळराव तरस, विनोद पेंढारी, शरदराव जाधव, संदीप आवारे, धनंजय पाटील उपस्थित होते. भारतीय माजी सैनिक संघटनेचा उपाध्यक्ष. चांदवड तालुक्याला शहीद स्मारक सँक्शन झाले असता आम्ही त्याचा अर्ज केला की आम्हाला पाहिजे शहीद स्मारक. तर त्या अनुषंगाने आम्ही सांगितलं की आम्हाला फ्रंटला जायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही निवेदन दिलं 26/5/2025 तहसीलदार साहेबांना का एक आम्हाला स्मारक मुख्य स्थळी पाहिजे, मेन दर्शन स्थळी पाहिजे, ताकी जनतेला बी थोडा मनामध्ये चांगलेपणा वाढेल आणि जवानला पण उत्साह येईल. या हिशोबाने आम्ही ते निवेदन दिलं होतं. तर निवेदन देताना तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे आम्ही शिवसाहेबांना सांगून आपलं जागेचं बंदोबस्त करून देऊ. तर त्या हिशोबाने शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जागेचं तोंडी असं उत्तर दिलं की तुम्हाला बाजार तळामध्ये जागा देतो. परंतु शिवसाहेबांनी मागे पुढे न पाहता इकडं कोणी कोणत्या प्रकारे काम चालू केलं हे आमच्या माजी सैनिकांना कोणाच कळलं नाही. आणि ह्याची परिस्थिती अशी या शहीद स्मारकाची, हा मेन रोडला असेलगाव चांदवड रस्ता, पुढं फ्रंट साईड कमर्शियल एरिया आणि त्याच्या साईडला मध्ये कॉलनी घुसायला एक रस्ता आहे 9 मीटरचा. त्या रस्त्यानं कडेनं पिन घरं आणि पुढं जाऊन डायरेक्ट लेफ्ट साईडला टर्न करायचा. पुढं रोड दिसतो एक ट्रक उभी, त्याच्या अलीकडून रोड आहे. त्या रोडनं पुन्हा ट्रक खाली होऊन कमीत कमी 100 फूट या बाजूला यायचं आणि मग त्याला पुन्हा आत यायचं. आणि साईडनं गटार आहे. या गटाराच्या शेजारी एवढ्या अडचणीमध्ये आम्ही हे शहीद स्मारक आम्हाला नाही पाहिजे म्हणून आम्ही त्यासाठी निवेदन दिले होते की आम्हाला बाजार तळामध्ये पाहिजे. पण ते न ऐकल्यामुळे इकडं कामाला पाहिलं असतं आम्ही कामाला थोडासा विरोध करायला दर्शनला आलो. परंतु ते न मानता जुमानता त्यांनी खड्डे खोदले आणि मटेरियल टाकून कामाला सुरुवात केली होती. तर आमची एकच विनंती आहे की याची दक्षता तत्पर घेऊन आमचं शहीद स्मारक हे मेन ठिकाणी बाजार दर्शन तळी झाली पाहिजे ही आमची, नाही तर आम्ही पुढील कारवाई तयार आहे. एस मराठी न्यूजसाठी धनंजय पाटील, चांदवड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.